नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर. तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत -8चा निगेटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला. आता कॉम्बिनेशन फॉर्म्युला काय म्हणजे हे तर तुम्हाला समजलेलंच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगितलेलं आहे. कॉम्बिनेशन फॉर्म्युला म्हणजे दोन फॉर्म्युले एकत्र आल्यानंतर जो नवीन फॉर्म्युला तयार होतो त्याला आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला असं म्हणतो. मग यामध्ये स्मॉल फॉर्म्युला आणि बिग फॉर्म्युला या दोघांचं एकत्रितपणे कॉम्बिनेशन आलेलं असतं, म्हणून कॉम्बिनेशन फॉर्म्युला तयार होतो. ठीक आहे. आता इथे -8चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे -8 इज इक्वल टू -3 + 5 - 10. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये -8साठी जो आपला बिग फॉर्म्युला आहे -8 इज इक्वल टू +2 - 10 हा फॉर्म्युला, आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये +2 जर आपल्याकडे डायरेक्ट करायला नसेल तर त्यासाठी त्याचा स्मॉल फॉर्म्युला की +2 इज इक्वल टू -3 + 5 हे दोन फॉर्म्युले एकत्र कंबाईन झालेले आहेत, आणि मग अशा पद्धतीने आपला -8चा निगेटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला तयार झालेला आहे. ठीक आहे. तर आता आपण हा फॉर्म्युला वापरून इथे काही सम आहेत ते बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे हा फॉर्म्युला कसा वापरायचा तर ते समजेल. ठीक आहे. तर आपण काही सम टूलवरती करूया आणि नंतर काही सम फिंगर्सवरती. आता हे आहे आपलं टूल. टूलवरती कॅल्क्युलेशन करताना नेहमी 0 करून घ्यायचं. ठीक आहे. आता इथे पहिलं सम आहे 13 - 8 + 2. ठीक आहे. तर आता टूलवरती आपण कॅल्क्युलेशन करूया. 13 करण्यासाठी 13 आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून 13 डायरेक्ट केलं. -8 आता -8 आपल्याकडे डायरेक्ट करायला नाहीये. त्यानंतर -8चा बिग फॉर्म्युला आहे +2 - 10. तर आता इथे +2 देखील आपल्याकडे करायला नाहीये. -10 आहे पण +2 नाहीये. मग आपण आता कॉम्बिनेशन वापरणार. -8साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरणार जो आहे -8 इज इक्वल टू -3 + 5 - 10. तर ते आपण इथे अप्लाय करूया. -3 + 5 - 10. आता आहे +2 डायरेक्ट आहे म्हणून डायरेक्ट. तर अशा पद्धतीने आपण इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरलेला आहे आणि आपला आन्सर आलेला आहे 7. तर समजलं तुम्हाला आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला कसा वापरतोय तो? अजून देखील आपण सम बघणार आहोत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे. आन्सर राईट डाऊन करून झालं. सेट 0. नेक्स्ट सम 14 - 8 - 5. 14 डायरेक्ट, -8 डायरेक्ट नाहीये. मग आता इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा. -8साठी -3 + 5 - 10. त्यानंतर -5 डायरेक्ट. आन्सर आलेलं आहे आपलं 1. आपण राईट डाऊन करून घेऊया. त्यानंतर नेक्स्ट सेट 0. आता तुमची एकदा प्रॅक्टिस झाली ना की थोडं स्पीडमध्ये करायला घ्यायचं, म्हणजे तुम्हाला हे जे सम करणार जे आहेत त्यासाठी तुम्हाला वेळ कमी लागेल. ठीक आहे. कमी वेळामध्ये जास्त सम होतील. थोडंसं स्पीड वाढवायचं आहे तुम्हाला. आता इथे सम आहे 12 + 11 - 8. 12 डायरेक्ट +11 देखील डायरेक्ट. -8 मायनस डायरेक्ट नाहीये. -8 आपल्याकडे डायरेक्ट नाहीये आणि बिग फॉर्म्युला पण नाही वापरता येत. मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला -3 + 5 - 10. आपलं आन्सर आलेलं आहे 15. आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 15. त्यानंतर नेक्स्ट सम आहे, त्या अगोदर इकडे सेट 0 करून घ्यायचं. 32 + 1 - 8. 32 डायरेक्ट, +1 देखील डायरेक्ट. -8 डायरेक्ट नाहीये. बिग फॉर्म्युला पण अप्लाय करता येत नाही म्हणून कॉम्बिनेशन फॉर्म्युला -3 + 5 - 10. आन्सर आलेला आहे 25. ते आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 25. आता काही सम आपण फिंगर्सवरती बघणार आहोत. ठीक आहे. सेट 0 करून घेतलं. 23 - 8 + 3. सेट 0. 23 डायरेक्ट. -8साठी आता इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला -3 + 5 - 10 +3 डायरेक्ट. आपला आन्सर आलेला आहे 18. आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 18. जेवढं तुम्ही स्पीडमध्ये कराल तेवढं तुमचं फास्ट आन्सर येणार आहे. सेट 0.
71 प्लस 2 मायनस 8. सेट 0. 71 डायरेक्ट प्लस 2 सुद्धा डायरेक्ट, मायनस 8 डायरेक्ट नाही आहे म्हणून कॉम्बिनेशन फॉर्म्युला -3 प्लस 5 मायनस 10. आपला आन्सर आलेला आहे 65. राईट डाऊन करून घेऊया. त्यानंतर सेट 0. 91 मायनस 8 मायनस 8. सेट 0. 91 डायरेक्ट, मायनस 8 करायचं आहे. मायनस 8 डायरेक्ट नाही आहे, पण इथे आपण बिग फॉर्म्युला वापरू शकतोय कारण +2 आपल्याकडे करायला आहे म्हणून -8 साठी बिग फॉर्म्युला +2 मायनस 10. आता पुन्हा -8 आहे. आता इथे आपण बिग फॉर्म्युला नाही वापरू शकत, म्हणजे डायरेक्ट पण नाही आहे आणि बिग फॉर्म्युला पण नाही वापरू शकत. मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला -8 साठी -3 प्लस 5 मायनस 10. आपला आन्सर आलेला आहे 75. त्यानंतर नेक्स्ट सम 25 मायनस 1 मायनस 8. सेट 0. 25 डायरेक्ट, -1 डायरेक्ट नाही आहे म्हणून -1 साठी फॉर्म्युला वापरणार आहोत +4 मायनस 5. त्यानंतर -8 करायचं आहे. मग आता इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला -3 प्लस 5 मायनस 10. आन्सर आलेला आहे 16. राईट डाऊन करून घेतलं. आन्सर इज 16. त्यानंतर नेक्स्ट सम 45 मायनस 2 मायनस 8. सेट 0. 45 डायरेक्ट, -2 साठी फॉर्म्युला +3 मायनस 5. -8 साठी आता इथे फॉर्म्युला वापरायचा आहे -3 प्लस 5 मायनस 10. आपलं आन्सर आलेला आहे 35. राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 35. त्यानंतर सेट 0. 22 मायनस 9 मायनस 8. सेट 0. 22 डायरेक्ट, -9 डायरेक्ट नाही आहे म्हणून -9चा फॉर्म्युला +1 मायनस 10. -8 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला -3 प्लस 5 मायनस 10. आन्सर इज 5. तर अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती कॅल्क्युलेशन केलेले आहेत. जेवढं आपण स्पीडमध्ये करू, आता थोडंसं आपण स्पीड वाढवलं होतं तर बघा किती फास्टमध्ये आपलं आन्सर येत होतं. पण हे फास्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला अगोदर हे जे फॉर्म्युले आपण जे काही शिकतोय ते तुम्हाला व्यवस्थित वापरता यायला पाहिजे किंवा कधी कोणता फॉर्म्युला वापरायचा हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तरच तुम्ही टूलवरती आणि फिंगर्सवरती अबॅकसच्या मेथडने फास्टमध्ये कॅल्क्युलेशन करू शकताय. अबॅकसमध्ये फॉर्म्युलेच खूप महत्त्वाचे आहे. जेवढे तुम्हाला फॉर्म्युले फास्ट अप्लाय करता येतील तेवढं तुमचा आन्सर फास्ट येणार आहे. ठीक आहे. तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि टूलवरती किंवा फिंगर्सवरती प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.